आज आपण या ठिकाणी नागापूर या ठिकाणी जो पालखी सोहळा असतो या ठिकाणी जे आपल्या या नागापूर गावचे असे आमचं प्रत्येक वर्षी पाडव्याच्या पालखीनिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. सर्व आठवणी संघटना आम्ही जो काय सोयीचे खर्च येईल प्रत्येकी आठवणी संघटनेचा याच्यामध्ये लाभ असतो. बाकी इतर कोणाचाही नसतो. सर्वजण जे काय रक्कम असेल पट्टी व प्रत्येकजण सहकार्य करतो. जे काय खर्च येईल दरवर्षी महाप्रसादाचा कार्यक्रम आपला चालू असतो. आपलं हे यावर्षी आपलं किती वर्ष आमचं म्हणजे आठवणी संघटनेचं 9वं वर्ष हां. आपल्या ह्याच्यामध्ये गावकऱ्यांचा सहभाग चांगला असतो. सगळ्यांचा सर्व मिळून मदत करतात. पण जो काही संघटनेचा आर्थिक खर्च असेल तो सर्व आठवणी संघटना करते. नागापुरातले आठवणी युनियन व आमचे पुण्यातले जे गेलेले कोणते मार्गदर्शन करतात आणि पट्टी देतात सर्वजण. तर आपलं ही प्रेरणा कुणी आपलं हे पूर्वी परंपरा चाललेली आहे आमची पाडव्याची ही. पण आम्हाला आठ 2 वर्षी थकीत पडली होती, म्हणजे थकीत राहिली होती. आमच्या सर्व ऑटो युनियनने चर्चा केली की बाबा नागनाथ पालखीचा सोहळा असतो, त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या जेवणाचा कार्यक्रम असतो. तर सगळ्या ऑटोवाल्यांना युनियननं चर्चा केली की बाबा आपण एक पंगत करायची का. मग ते सगळ्याची बैठक झाली. त्यानुसार आम्ही पंगत चालू केली. ते 9वं वर्ष चालू आहे. इथून पुढे पण चालू आपल्या या ठिकाणी नाही, रजिस्ट्रेशन नाही आहे. पण सगळे आमच्या नागापुरातले ऑटो युनियन सगळे जीवाभावाचे येतं आणि सगळे एकोपानच राहतात. तर आपण या ठिकाणी अतिशय या ठिकाणी सामाजिक आपण या ठिकाणी उपक्रम करत आहात आणि महाप्रसाद निमित्ताने आपण सर्व गावासाठी आणि पंचक्रोशीत नागापूर गाव आवडीने येतात. नागनाथ महाराजाचं दर्शनासाठी त्याच्या आरती घेण्यासाठी येतात. आणखी आपलं काय सांगायचं काय आपण काय या ठिकाणी काय सांगणार आपण या ठिकाणी वर्षाप्रमाणे या वर्षी असा नागनाथ महाराज दिंडी सोहळा तर महाप्रसादाचा कार्यक्रम सगळ्या ऑटो युनियनच्या मार्फत करण्यात येतो. रात्री 11 वाजता निघते, दुपारी 12 वाजता ती 12:30 इथं होती. ठीक आहे, धन्यवाद. या ठिकाणी असं आपण या ठिकाणी आपण काय सांगणार काय आपले जे परंपरा चालू आहे ते ऑटो युनियनच्या सगळ्याचे मार्गदर्शन आहे. एकुपेनं सगळे मिळून जी वर्गणी गोळा करून एक सार्वजनिक कार्यक्रम सगळ्याच्या हिशोबाने करतो. साधारण आपल्या या ठिकाणी आपला किती खर्च येतो या कार्यक्रमासाठी? सरासरी 1.5 लाखापर्यंत जाते. 1.25 लाख ते 1.5 लाखापर्यंत जाते. मग आपण हे कसं जमा करतात? आम्ही प्रत्येकी 3,500 3,500 3,500 वर्गणी जमा करून केलं आहे. अतिशय ठीक आहे, धन्यवाद या ठिकाणी माहिती दिल्याबद्दल. आपल्याशी जोडले गेले आपल्या गावचे सरपंच सोळंके. तर आपण या ठिकाणी जे गावासाठी यांनी आपलं ऑटो युनियनच्या मार्फत नागनाथच्या या ठिकाणी त्यांनी खूप उपक्रम राबवला आहे आणि असं त्यांचं एक म्हणणं आहे की या ठिकाणी आम्ही या ठिकाणी पट्टी जमा करून आणि वरून करून या ठिकाणी विक्री करतो. त्याबद्दल सर्व लोकांचा या ठिकाणी गावापर्यंत सहभाग राहतो असं म्हणणं आहे. तर आपल्या याविषयी काय म्हणणं आहे? आमच्या गावातील हे जे ऑटो युनियनवाले सगळे तरुण आहेत, नागापूर आणि पुणे इथं स्थित असणारे जे मुलं आमचे सगळे ऑटो युनियन म्हणून गेली 9 वर्ष झालं. पाडव्याच्या पालखीचा जेवणाचा कार्यक्रम हा सगळे मुलं मिळून करतात. त्याच्या अगोदरही 2-4 वर्ष 2-4 जण गावातले जे प्रमुख व्यक्ती होते हे करत होते. त्याच्यानंतर बंद करण्याचा 1 वर्ष मला वाटतं काहीतरी निर्णय झाला होता. त्यानंतर ह्या मुलांनी सगळ्यांनी मिळून स्वइच्छेनं खास करून आणि त्या मुलाचं खरंच करावं तेवढं कौतुक कमी. त्याचं कारण असं आहे की उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, असल्या कुठल्याही सीझनमध्ये स्वतःचे कष्ट या ठिकाणी घेऊन ॲटो चलवून एवढ्या कष्टाचे पैसे गोळा करून या ठिकाणी देवासाठी गावासाठी अन्नदान करते.
खरोखर ही म्हणजे अभिमानाची गावासाठी तरी बाब आहे. आणि हे मुलं जर एवढं काम करीत असेल, कष्ट करून देवासाठी आणि गावासाठी एवढं अन्नदानाचा खर्च करीत असतील, तर गावकऱ्यांनी का त्यांना सहकार्य करू नये.